विद्यानंदाचं प्रकरण आहे. त्या विद्यानंदाचे 4 प्रकार करतात. पहिला प्रकार कोणता आहे? दुःखावा, होऊन गेला की आपल्याला. दुसरा प्रकार कोणता आहे? कामाप्ती. तिसरा प्रकार कोणता आहे? प्राप्त. 4 प्रकाराने याचं वर्णन केलं आहे. आता हे दुःख पाठीमागे कसं लागलं? असून लागलं का नसून लागलं? आणि त्याला त्याची कारण मीमांसा करतात. तेव्हा आत्मा हा 3 देहाशी काय करतो? त्याच्यात भ्रांतीच तादात्म्य म्हणतात. वास्तव तादात्म्य नाही, भ्रमाने तादात्म्य करतो. वास्तव तादात्म्य वेगळं. हे बघा, वास्तव तादात्म्य असं एक कल्पना करा. आपण एखाद्या माणसाचा काळा रंग असतो टिकावून, मग त्याचा काय तर वास्तव आहे का नाही? किती जरी साबणाने धुतलं तरी काळा रंग जात असतो का? मग कोणतं तादात्म्य? वास्तव तादात्म्य आहे का? बरं, एखाद्या वेळी आपलं ते सिनेमातल्या नटी कशा असतात त्या दिवसा कंदी येऊन पाहावं लागतं, बरं का? रंगरंगोटी करतात, काय करतात. असं माणूस ते कोणतं वाचून तादात्म्य आहे? भ्रांती आहे. कारण साबण लावली तर काय होते सगळं. तसं जीवात्म्याचं कोणतं तादात्म्य आहे? भ्रांती. विचार केला की तादात्म्य काय झालं? विचाराचा निरसले मग तत्वता तत्व ज्ञानी आहे. मग भ्रांती आहे आपली. मग ज्ञानाने काय होतं? अज्ञानाने येते, ज्ञानाने जे अज्ञानाने येत असतं ते ज्ञानाने झालं. त्याप्रमाणे मग 3 देहाची तादात्म्य केल्यानंतर 3 देह का चांगले आहे का ते? स्थूल, सूक्ष्म आणि मग त्याचे सगळे धर्म कोणा ठिकाणी गेलो? आपल्या ठिकाणी गेलं. मग सगळे धर्म, मी करता आहे, मी भोगता आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी जन्मदार आहे, मी कोण आहे वगैरे, असे 3 प्रकारचे ज्वरपेगेपणे. मग आता काय होतं? हा एक भाग झाला. दुसरा भाग कोणता? त्याच्यामध्ये भोगता भोगता झाला. पण काय पाहिजे? भोग्य पाहिजे नाही का? नुसतंच आमंत्रण दिलं जेवायला या म्हणून, आणि तो जेवायला गेला. म्हणलं कशा करता आले? आमंत्रण देण्याच्या पूर्वी त्याच्या जेवणाच्या पदार्थाची काय करायला लागेल, आणि नंतर मग काय असे आमंत्रण असे. नाहीतर दृष्टांत त्याप्रमाणे भोग्य असावं लागतं. भोग्य कुठून आलं? तर हे परमात्मा, जीवात्मा आणि परमात्मा. परमात्मा हा देहाशी काय करतो? नामरूपाशी. त्याच्यामुळे ते भोग्य होते. आणि त्या भोगत्याकरता भोग्याची इच्छा करणारा संतप्त होतो. काय होतो? आणि त्याच्यामुळे 3 ज्वर त्याच्या पाठीमागे काय होतं? सहजासहजी भोग्य प्राप्त होत असते का प्रारब्ध लागतं? केवळ प्रारब्धाने प्राप्त होते. प्रयत्न असायला दोची काय असावी लागते? नाही तर मग असेल माझा हरिण देईल खाटल्या, असं कुठं असते का? काहीतरी प्रयत्नाने काय, प्रयत्न करूनही प्राप्त होत नसेल, प्रारब्धात नाही, काय नाही. मग काय लावायचं? मग लाख प्रयत्न केला तरी गरिबी जशीच्या. मग आपल्या प्रारब्धात काय आहे? श्रीमंती. आपल्या प्रारब्धामध्ये काय नाही. म्हणजे प्रारब्ध लावायचं. पुष्कळ नवसाचं आहे असं करून सुद्धा मुलगा होत. मग काय आपलं काय नाही, प्रारब्धात नाही. असं आहे. हे मोठ्या मोठ्याची सगळी उदाहरणं हेच आहे. एवढा मोठा दशरथ राजा, आपलं विषांतर 700 बायका होता म्हणतात. तरी पुत्रहीनच सगळे राज्यम सर्व दुःख आहे कल्पने. पण काय नव्हता राजाला, काय नाही वारस.
राजा उद्विग्न असायला. आणि त्याच्याकरता वशिष्ठ ऋषीने कोणता यज्ञ करायला लागला. मग पुढे काय हे सगळं प्रारब्धावर लावायचं. कशावर लावायचं हे नाही का. बरोबर यशवंतराव चव्हाण मिनिस्टर होते महाराष्ट्राचे. पण मुलगा कुठं आहे, मुलगी नाही. एवढा मोठा जवाहरलाल नेहरू जगात आता येतात. कशाला फक्त एक मुलगीच होती, इंदिरा गांधी. त्याच्यावर काय अवलंबून आहे, हे कशावर आहे, प्रारब्धाला आहे. दृष्टांत आपलं संपलं. प्रारब्धाशिवाय संसारातलं गणित सुटू शकत नाही. एकाच आईला जरी 2 पोरं असले, 4 पोरं, 5 असले, प्रत्येकाचं प्रारब्ध काय असते, भिन्न भिन्न असते. त्याच्या वाटेला त्याप्रमाणे. जाऊ दे, आपल्या 12व्या प्रकरणामध्ये हा विषय होऊन गेलेला आहे. वडिलाला खूप वाद असते, पोरांनी शिकावं, अमकं करावं, वाटेल त्याच्या सुविधा करतात, प्रयत्न, पैसा देतात. तरी पोरगा एकदा दुसरीतून गेला तर तिसरीमध्ये जातच नाही. घडलेली गोष्ट. बापाने सगळ्या सुविधा दिल्या. पुण्याच्या ठिकाणी काय ठेवलं, शिक्षणाकरता ठेवलं. पोराने म्हणायचं 5,000 पडलं, बाबाने 10,000 पाठवायचे. किती? 10,000. सगळ्या सोयी होत्या. पोरगा काय झाला, नापास झाला. मग बाबाने विचारलं, म्हणलं का रे, सगळ्या सुविधा असताना देखील तुला ट्युशन अमकं नापास का झाला. म्हटलं बाबा तुम्हाला माहिती नाही का, खेड्यामध्ये एकही सिनेमा टाकीत नव्हती. आणि पुण्याला किती आहे, 15-20 टाके आहे म्हणा. कशाच्या? फक्त म्हणायला लागलं मी 4-5 टाकीमध्ये सिनेमे पाहिले अजून. बाप नंतर सगळा सिनेमे पाहण्याकरता पुण्याला ठेवला का. आलं का. मग पोरगा सुद्धा कसा निघाला पाहिजे, चारित्र्यवान. बापाला काय होतं, 12व्या प्रकरणात आहे ना, मग तर दुःखाला काय नाही. मुलाच्या कर्तृत्वावर बाबाची कीर्ती काय असते, अंबर असते नाही का. एखादा चोर पोरगा निघाला, काय निघाला आहे का नाही. मग सापडला चोरी करताना म्हणजे लोक हाणतात की त्याला काय करा. बाप म्हणत नसतं त्याला मारू नका, मारू नका. कोण म्हणतं, लोक म्हणतात चांगला पोरगा निर्माण केला तुम्ही. सगळी कीर्ती गुणावरती आहे. बघूया. म्हणून तुमच्या पंचदशीमध्ये सांगितलं, तुझं आता काय 12व्या प्रकरणात आहे ना, मुलाच्या विषयी दुःख कसं असते हे काय केलेलं आहे. म्हणून तो काय करतो, कशाची अपेक्षा करतो, बोधाची अपेक्षा करतो. त्याच्यातले दोष पाहतो, काय पाहतो. आणि म्हणून तो कोणाच्या ठिकाणी आधी करत होतो तो आत्मस्वरूप आहे. आत्मा मरत नाही, आत्मा काय होत नाही, जन्मत नाही. गेलं ना तुम्हाला दोषाचं विवरण 12व्या प्रकरणावर. इथलं असे 3 प्रकारचे ज्वर जीवाच्या पाठीमागे लागतात. एक स्थूल, दुसरं सूक्ष्म आणि तिसरं स्थूल शरीरातले रोगराई वगैरे, 2 शरीर दुःखाचे हे. त्याच्यामुळे आयुर्वेदशास्त्रात परिचयशास्त्र आहे, ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक. पण सगळ्यामध्ये लोक म्हणतात आयुर्वेदिक चांगलं आहे. कोणतं? त्याच्यामुळे साईड बिझनेस नाही. आणि ॲलोपॅथिकमध्ये काय रोग निवृत्त होतो, पण दुसऱ्या रोगाला काय करतो तो आमंत्रण. नाही जास्त गोळ्या खाल्ल्या तर किडनी काय करीत नाही, फेल होते. आता कल्पना हे दिलेलं साधन सामान्य नाही. याच्या जगामध्ये काय करते, एखाद्या श्रीमंत माणसाची जर किडनी खराब झाली, दुसरी किडनी पाहिजे. काय पाहिजे,
तो फुकट देत असते का? मग गरीबांनी समजा आपली गरिबी गेली तरी चालेल, एक असली तरी पाप आहे, एक देतो 25 लाख रुपये तरी. एका माणसाने आणखी मध्ये आम्हाला सांगत होते, कंपनीचा मुख्य मनुष्य आणि त्याच्या किडन्या काय झाल्या, 4 कोटी रुपये खर्च केले. किती? अमेरिकेतून डॉक्टर बोलावले, शेवटी जे व्हायचं आहे राम बोलू आहे. आहे तोपर्यंत काय कळत नाही, त्याची किंमत कळत नाही, आणि मग गेल्यानंतर काय कळते, मग उपयोग काय त्याचा. डॉक्टर यावा लागत असतो, योगी जिवंत आहे, नाही तर रोगी मेला डॉक्टर. त्याचा उपयोग काय, जाऊ दे आपलं. असे 3 प्रकारचे ज्वर आहे. सूक्ष्म म्हणजे विकारसुद्धा माणसाला रात्रंदिवस रात्रंदिवस कामक्रोध लोभ शुनी पाठी लागले, कवना मी शरण जाऊ. हे कशातले सूक्ष्म शरीर. आणि याला सगळं बीज कोणत्या शरीरात आहे? कारणच असतात. मग मुक्ताचं काय उत्पन्न होत असते? कारणच काय होतं? काय काही हे कारणातून होतं. कारण ज्ञानाच्या योगाने काय निवृत्त होते, तिन्ही ज्वराचा काय होतो? अभाव. दुःख ते कैसे नाही त्याच्यावर म्हणणं. तिन्ही प्रकारचे ज्वर आणि नाही याला दुःखाचा काय मिळाला. कोणता आपल्याला श्लोक झालेला होता म्हटलं? 11वा. ते आत्मानंद आता भोगता पाहिजे. भोग्य झालं पुढे काय पाहिजे? भोगता पाहिजे ना. किमीच ते तुमच्या 7व्या प्रकरणामध्ये सुंदर विषय आहेत. तृप्ती ते समय किमिच्छन. किमिच्छन म्हणजे भोग, कस्य काम आहे म्हणजे भोगता. किमिच्छन कारण भोग हे आतापर्यंत तो सत्य समजत होता, आता काय समजतो? तो इच्छा करील जाता. त्याला म्हणायचं किमिच्छन. भोग्य त्याच्या दृष्टीने काय झाले संपले. मग आत्मानंदाच्या दृष्टीने विचार करायला लागल्यानंतर देह हे माझं स्वरूप आहे का मी ब्रह्मस्वरूप आहे? मी आत्मरूप आहे. काय आत्मा करता आहे का? भोगता आहे का तो? मग तो काय नाही, भोगताही नाही बा. भोग्य नाही काही नाही, भोगता. किमिच्छन कस्य काम आहे. आम्ही तो कशाला प्रयत्न करेल. एका श्लोकावरती विद्यारण्याने 200 श्लोक खरेदी घातले. किती? एकच श्लोक आहे. आत्मानं अयमस्मी पुरुष किमिच्छन कस्य काम आहे. किमिच्छन म्हणजे भोग्यच नाही तर इच्छा त्यांची करे. बरं भोगता सिद्ध झाला पाहिजे. स्वयंपाक करून ठेवला पण जेवणारच नाही, मग त्याचा काय कुत्र्याला पडायचं. कोण पाहिजे? जेवणारा पाहिजे. त्याच्यातही सुद्धा व्यवहार काढायला पाहिजे. काय करायचं नाही तर जेवायला बसलं घ्या जेवण इतकं म्हटलं नंतर जेवणामध्ये काय पडलं. माने ना तृप्तीनं तो भोजन आहे ना. भोजनाने काय होत नाही, तृप्तीपद नाही. मग त्याला स्वागतपूर्वक काय केलं पाहिजे? पुरणाची पोळी वाढायची, म्हणायचं गरिबाची भाकरी काय करा याला म्हणतात माने ना तृप्तीर ना तू. नाही तर मला घ्या जेवण भेटते का? दृष्टांत आपला संपला. म्हणून 12व्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे आत्मानंदयुक्तरित्या अस्मिन जीवात्मनी झाले. जीवस्वरूपाचा विचार करायला. जीव म्हणजे काय? परब्रह्म हे जीवस्वरूपाला कशामुळे आलेलं आहे?
आहे का? कल्पना अविद्या. मुळामध्ये जीवत्व अवस्था आहे का? मग कशामुळे आलेली आपल्या अपराधा? चोर ही मुळामध्ये अवस्था आहे का? मग चोर का म्हणतात त्याला? चोरी केली. वास्तविक जो शुद्ध आहे की काय? मग चोरपणा कोणामुळे आला? म्हणजे जीवात्मदशा कशामुळे झाली? देहाची काय केलं? म्हणून त्या विसराच्या देशी प्रसिद्धी का जीव आपल्या स्वस्वरूपाचा विसर यालाच म्हणतात जीवात्मदशा. आणि पुढे आपल्या स्वरूपाचा विसर आठवणं यालाच म्हणतात मुक्त अवस्था. म्हणजे मग आपल्याला आपल्या स्वरूपाचा काय पडलेलं आहे? एखाद्या कोणत्याही माणसाला विचारलं म्हटलं का तुम्ही कोण आहे? गोमाजी ती माझी कापसे असं करत म्हणतो बघा. चिदानंद रूपाची जे हस्तमालकाची गोष्ट सांगतात ना, हस्तमालक मग ते पोर वाढलं तरी ते काही होत नसे, बोलत नसे, काहीच करीत नसे. आईला पंचायती पडली, म्हणलं हे पोर असं जर आलं तर द्यायचं कसं होईल का? आपण आहोतपर्यंत बरं आहे, पण आपल्या पश्चात याचं. मग कोणी आला की त्याच्यासमोर ठेवून दे. म्हणलं महाराज हे पोर वाढत चाललं पण हे काय करीत नाही, बोलत नाही, काय करीत नाही. मग गाठ कोणाची पडली? शंकर आहे. समोर येऊन ठेवलं बघा. म्हणलं महाराज हे पोर बोलत नाही, काही नाही. मग शंकराचार्याने ओळखलं हे पोर कोण आहे ते. क्वस्तम शिशो कस्य कुतोसी किन्नाम ते त्वं बुधचार भगत्वं मत्प्रीत हे प्रीती विदर्भ नव्हते. क्वस्तम शिशो हे बाळ तू कोण आहे? पहिला क्वस्तम शिशो कस्य नाही का? क्वस्तम शिशो कुठं आगत होती, तू कुठून आलेला आहे? जगत म्हणजे असे प्रश्न केले. त्यावेळेला तो काय उत्तर देतो? मग आतापर्यंत बोलत होता का तो? नाम मनुष्यो न देव न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. माझा हे मुक्त अवस्था आहे. कोणती अवस्था आहे का? मत्प्रीत हे प्रीती विवर्धन होते. त्या तुझ्या या उत्तरामुळे आमचा आनंद काय होईल? वाढेल. मत्प्रीत हे प्रीती तिचा आनंद रूपच जीवाचं स्वरूप देह ठरते का सदरूप चिद्रूप आनंद ठरते. या बोधावर देणं एवढ्या करता तर भगवद्गीता आहे. दुसऱ्या करता काय? हे शास्त्र कशा करता आहे? आपल्या स्वची काय? कोण मी हा करावा क्षणोक्षणाची जेवण्याकरता विचार करायचा. प्रारब्ध आहे ते काय आहे नाही का? एखाद्या माणसाला म्हटलं का? म्हणलं पण जेव्हा जगण्याकरता देवाचा असतो काय करतो? आनंदी गोष्ट आहे. जगण्याकरता काय केलं पाहिजे? का मला जगून काय करता? म्हणलं खाण्याकरता जगला. जगण्याकरता खातो आणि खाण्याकरता भले तुझं नाही पक्षी. मग पशुपक्षी तरी काय करतात? ते विचार प्रधान ते आहे का? ते भोग प्रधान ते आहे. कोणते? त्यांना काय भोगाशिवाय दुसरं काय? एखादी शेळी असली रात्रभर चरते पालाखाली, बरं तिला ते सोडून दिली तरी सुद्धा काय करते ती काय सुकलेल्या पानाला नाही, कोणत्याही पानाला काय लावतं? बरं जाऊ द्या सुकलेलं मोठं पान त्याच्यात पैत तरी तुला बरं जाऊ द्या सुकलेलं पान जाऊ द्या. कापडाला कागदाला सुद्धा काय लावते? शेळी जाऊ द्या, कागदाला जाऊ द्या, दगडाला सुद्धा चरणे हेच तिथं माहिती आहे त्यांना. म्हणून त्यांना पशुपक्षाला काय नाही ज्ञान आहे का? म्हणून मनुष्य देह दुर्लभ आहे. दुर्लभम प्रेम आहे. मनुष्यत्व मनुष्य देह मिळणे हे नाही का? बहुधा दिवसा फेरा नका घेऊ भार. अरे
म्हणून आपण कोण आहो याचा विचार तुमच्या 12व्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे जीवाचं स्वरूप काय आहे? शरीर हे जीवाचं स्वरूप नसून सद्रूप चिद्रूप आनंदमय हे जीवाचं काय आहे? देवाची दया सा आत्मानंद वृत्त्या जीवात्मने अवधारी. जीवाचं स्वरूप जीवपणा नसून आत्मस्वरूप आहे. मग आत्मा करता आहे का? जोपर्यंत शरीराला मी समजत होता त्यावेळेला तो करता होता. पुढे काय होता? आता शरीराहून काय झाला? तो वेगळा झाला. तर तो आपल्याला करता म्हणेल का? तो नाही करे. एकदा ऐक्य झाल्यानंतर संपलं सगळं. एखाद्या बाईचं मग लग्न होत असे, लग्न होण्याच्या पूर्वी ती काय समजते? कुळ वडिलाचं काय लावते? नाव लावते. कुठपर्यंत? लग्न मधला आडवा पडदा प्रतिबंध दूर होईपर्यंत. तिला विचारलं मी कुणाचे? आपल्या आई वडिलाचं नाव घेतलं. आणि एकदा मधला प्रतिबंध निवडून झाल्यानंतर मग कुणाची बनली ती? दुर्बळाची कन्या. काय कन्या? आतापर्यंत ती फणवेसणारी बाई होती. आणि राजाशी लग्न झाल्यानंतर मधला पडदा आणखी निवृत्त केल्याबरोबर काय झाली? आता ती हा राजा आहे तर ती काय झाली? किती वेळात? हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. कोणाचं? ऐक्य. लग्न म्हणजे काय? दोन जीवाचं. त्याला काय बोलतात? लग्न. अलीकडे लग्नाचे पुष्कळ प्रकार चाललेले आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये खरं पातिव्रत्य पण कोणत्या संस्थेत आहे? एक भारतीय संस्कृती केलीच करून पातिव्रत्य पण नाही. हे म्हणजे ख्रिश्चन लोकांमध्ये काय करारी लग्न असते. काय 5 वर्षापर्यंत पती पत्नीचं नातं आणि 5 वर्षानंतर तू माझा पती नाही. हे कोणती संस्कृती? रानटी संस्कृती. आपल्यामध्ये जो विधी होतो ना त्याच्यामध्ये अग्नी देवता यांच्या साक्षीने होत असतं. मग काय म्हणत असतो, किती जरी केलं तरी मी तिला काय करणार नाही. आणि ती म्हणत असते मरून गेली तरी मी याला काय करणार. कोणती संस्कृती? याला भारतीय. म्हणून जगामध्ये सर्वांमध्ये श्रेष्ठ संस्कृती कोणती आहे? आणि विवेकानंदाने सिद्ध करून दाखवला. पण त्यांना जय मिळाला. काय मिळालं? विजय घेऊन आले ना ते. कन्याकुमारीला त्याचं स्मारक बांधलेलं आहे. ते अलीकडे काय झालेलं आहे? आता अलीकडे तरुणाला विवेकानंदाच्या काय पडतं विसर. आणि आठव कोणाचं? शाहरुख खान. हे एक आले. कारण काय ते सिनेमातले ॲक्टर त्यांचे काय झाले? आदर्श. सिनेमामधले क्रिकेटर दोन आहे. हे आता सगळे तरुण कोण बोलावलं? ते क्रिकेटर येणार होतं बा आपलं कुठं कर्नाटकमध्ये का कुठं तरी. त्याला पाहण्याकरता जे जमले बघा लोक काय विचारच नाही. बरं स्टेजवर आल्यावर तरी पहा की कुठे स्टेजवर उभं राहिला म्हणजे दिसेल की तुम्हाला. त्याला दारापर्यंत गेलं काय काय. आणि जे गर्दी झाली, चेंगराचेंगरी झाली, 10-5 माणसं मेले. माणसाला पाहण्याकरता एवढी गर्दी कशा करता? तो काय त्याला काय 4 डोळे असते का? यावरून काय झालं? दिशाभूल झालेली आहे. काय झालेलं आहे? जगण्याची दिशा असते ती काय झाली? वाममार्ग म्हणतात. कोणता मार्ग? चुकीचा मार्ग आहे. त्या काळामध्ये अध्यात्माची काय आहे? आवश्यकता आहे. जाऊ द्या. मग इथं साहजिकच आहे. भोगता नाही वाचते. एकदा मी आत्मा आहे
मी देह नसून कोण आहोत? आत्मा आहे. असं ज्ञान झाल्यानंतर आत्मा करता भोगता आहे का? मग तर आपल्याला करता भोगता समजत भोगताच नाही, काही नाही, भोग्यही नाही काही नाही, भोगताही नाही. मग दुःख कोणाला आहे? काय जेवणारच नाही तर अन्न कोणा करता? म्हणून काय नाही, सर्व असणार आहेत आणि कसे आहेत नाही का. भोग्याचा विचार केल्यानंतर ते सत्य नसून काय आहे? मिथ्या पदार्थाची इच्छा होते का? आणि आला ना की मी देह नसून मी किम स्वरूप ब्रह्म, भोगता आहे का? मग भोगताही नाही काय नाही. किमिच्छन कस्य शरीरम मग त्याची आहे. दुःख कोणाला? मग सगळ्या दुःखाचा काय झालेला असतो आहे काय. म्हणून तिन्ही देहाशी तादात्म्य सुटल्यामुळे दुःखाचा काय होतो? त्याला दुःखाभाव होता. ऐहिक दुःख म्हणायचं कोणतं ते इथं सांगायचं आहे. आत्मा आनंदवलोकरित्या इसमें जीवात्मा उधारे नाही. जीवात्मा उधारित आहे. जीवाच्या ठिकाणी असलेली अवस्था मी देह आहे. जीवन गेल्यानंतर आत्मा आनंदयुक्त, आत्माचा आनंद स्वरूप, आनंद स्वरूप असलेला आत्मा मी असं ज्ञान झाल्यानंतर भोगता सिद्ध होत नाही. भोगता नाही वाचते, भोगताच नाही. तर कोत्र शरीर आहे तो जरा. मग काय ज्वर आहे कोणाच्या पाठीमागे? भोगत्याचे. मी भोगताच नाही. ज्वराशी संबंध काय झाला? संपला. कोणत्या देहातला? तिन्ही देहातला आहे ना. स्थूल देह मी त्याच्यावर भिन्न आहे. सूक्ष्म देह मी त्याच्यावर काय आहे? मी करताही नाही, मी काय नाही. दुःखाचा काय झाला? म्हणजे कोणाला? जेवणारच नाही तर जेवण कोणा करतं असं. म्हणजे याच्यामध्ये भोगत्याचंही सत्यत्व सिद्ध होत नाही आणि भोग्याचंही सत्यत्व काय होत नाही. आपण पारदर्शक राहिलं ना तर आमुष्मिक असं म्हणतात. आत्मानं चेत विजयानी आत्मस्मृती पुरुषा किमिच्छन्नस्य कामाय ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञातेन तस्मै आयुकामश्मकानाते. आयुक दुःख, आयुक दुःख काय झालं? आता कोणतं राहिलं? ते पारलौकिक दुःख कोणतं? 12 श्लोक. पुण्य पापे द्वे चिंता दुःख आमस्मिकम भवे. प्रथमाध्याय उक्तम चिंता नैनैम तपेदे. पुण्य पाप द्वे चिंता दुःखम आमस्मिकम भवे. पुण्य पाप हे दोन. तेव्हा माणसाच्या ठिकाणी आणि 2 प्रकारे जाळत असते माणसाला. एखाद्या माणसाने या जन्मापर्यंत पापच केलं. काय केलं? आणि मग त्याला कोण चुकलं केलेले पाप काय करावं लागतं? मला काय मग आपल्या हातून काय झालेलं आहे याची चिंता त्याला काय करते? जाळते का ते पाहिजे. आणि दुसरं कोणताही पुण्य का केलं नाही? 2 आहे ना. आपण काय केलं नाही? पापच केलं. आणि काय केलं नाही? नाही. दोन्ही काय करते? जाळते त्याला. ते पहा पुण्य पापद्वय चिंता. 2 प्रकारची चिंता. पुण्य का केलं नाही? 1. पाप का केलं? 1. 2. दोन्ही प्रकारची चिंता. हिला कोणतं दुःख म्हणायचं? आमुष्मिक पारलौकिक दुःख. कारण जीव असं आपल्या वेदांतशास्त्राप्रमाणे नास्तिकाची मुक्ती आहे का? एकदा आणखी तो मेला की मरण हे मुक्ती कोणाची आहे? कोणाचं मत आहे? आपल्या ह्याच्यामध्ये मरण मुक्ती मानलेली आहे का? शरीराला मरण आहे का जीवाला मरण आहे? शरीर पडत असतं. प्रारब्ध संपलं की लिंगदेह काय होतं? लिंगदेह जसाच्या पुन्हा दुसऱ्या देहात जातो. कोणत्या देहामध्ये? आणि मागच्या जन्मात केलेलं पाप त्या देहामध्ये काय करतो?
कोणत्या देहात जाईल हे काही सांगता येत नाही. उत्क्रामंत म्हणजे पश्चंती कोणता देह मिळेल काही सांग. जसा वारा फुलावरचा सुगंध घेऊन जातो त्याप्रमाणे लिंगदेह काय होते ते आणि दुसऱ्या देहामध्ये काय होते. आणि धारा कधी खंडित होते का सारखी चालू राहते. पुनरपि जननम याला संसार म्हणतात. हे दगड आणि विटा आणि टोपले याला संसार म्हणतात. लग्न करणे न करणे याला संसार म्हणतात. हे व्यवहारातली गोष्ट आहे. नका लग्न केलं म्हणजे संसारी झाला. पण खरा संसार म्हणजे कोणता आहे. पुनरपि जननम हे संसार आहे. याला संसार. पुन्हा या देहातून त्या किती गणित झाला. कोणत्या कोणत्या देहातून आपण मनुष्य देहामध्ये आलो हे सांगता येत. म्हणजे जन्म मरणाची परंपरा चुकत असते की कायमची राहते. कायमची राहते. पारलौकिक दुःख आणि याच्यामध्ये सांगितलं प्रथमाध्याय योक्तम चिंता नैनम तपे. तेव्हा तत्ववेत्ता पुरुषाला कोणाला क्षत्रिय पुरुषाला हे पारलौकिक दुःख काय करीत नाही. त्रास देत नाही. प्रथमाध्याय योक्तम चिंता. कारण जे कर्म त्याचं केलेलं असतं त्या कर्माचं काय झालेलं असतं अभाव झालेला. त्या कर्माचे 3 प्रकार असतात. एक संचित प्रारब्ध आणि क्रियमान. क्रियमान जे असते त्याला काय होतलं लागत नाही. तेव्हा जरी कर्म करत असला तरी कमळाची पाकळी किंवा कमळ पाण्यातून जरी आलं तरी त्याला काय लागत नाही. चंद्राचं प्रतिबिंब जरी पाण्यात दिसलं तरी ते आकाशामध्ये चंद्राला पाणी लागतं का. मग त्याला क्रियमान कर्म काय होत नाही लागत नाही का. जरी यस्य ना अंकृतो भाव हातवा कसंही मान लोक त्याला कोणतंही म्हणलं. एक कोणत्या याच्यामध्ये आणखी सांगितलं काम 3 प्रकारचं जे कर्म असते ना ज्ञानाच्या योगाने संचित सगळं काय होऊन जात असते. क्रिया जरी होत असली त्या क्रियेपासून पापही लागत नाही त्याला. आणि प्रारब्ध काय करत असतो तो भोगत असतो. त्या प्रारब्धामध्ये शरीराशी काही संबंध राहिलेला नाही. तेव्हा अमोष्मिकम भवे. कोणत्या अध्यायात सांगितलं आहे. प्रथमाध्याय योक्तम चिंता नैनम तवे. ही चिंता त्याला त्रास देत नाही. तुमच्या आता नाही का जन्म आलो त्याची नानी सार्थक तुम्ही सांभाळली संती भय निरसली. म्हणलं जी लागत होती ना भीती मी पापच का केलं पुण्य का केलं नाही ही भीती काय होऊन जाते नष्ट वगैरे. कोणत्या प्रथमाध्याय म्हणजे कोणत्या पहिल्या प्रकरणामध्ये का आनंदाचे कोणते प्रकरण आहे. 5 प्रकरण आहे. हे कोणत्या प्रकरणात सांगितलं 11व्या आहे. ब्रह्मानंदम प्रवक्ष्यामि ज्ञाते यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचारते. पहिल्या याच्यामध्ये सांगितलं ना ते कर्म त्याला त्रास देत नाही. प्रथमाध्याय म्हणजे पहिलं प्रकरण नाही घ्यायचं. आनंदाच्या प्रकरणामध्ये पहिलं आनंदाला कुठून सुरुवात झालेली आहे मग ते पहिलं घ्यायचं. त्याला आता क्रियमान कसं लागत नाही. 13वा श्लोक आहे. पुष्करपर्णे अस्मिन् नामश्लेषणं तथा वेदना दुर्मागामी कर्मणोश्लेषणं बुधे. बुधे म्हणजे तत्ववेत्त पुरुषाला. यथा पुष्करपर्णे अस्मिन्. पुष्करपर्णे म्हणजे कमळाची पाकळी. पर्णे म्हणजे पान कमळाचं पान आहे. पुष्करपर्णे अस्मिन् अपावम लेशने. अपाप म्हणजे आप म्हणजे पाणी
त्याला काय लागत नाही. कमळाची पाकळी जरी पाण्यावर दिसली, पाण्यापासून बाहेर जरी कमळ झालं, पाण्यातूनच निघतं, पण त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही. त्याप्रमाणे याच्याकडून सर्व क्रिया जरी होत असल्या तरी त्याच्यापासून पापही नाही आणि काय नाही. लागू नये तो पाप. वेदनात आगामी कर्मणो असलेशन बुधे. बुधे वेदनात. बुधे म्हणजे तत्ववेत्ता पुरुष. बुधधातू आहे ना त्याच्यामध्ये. बुधधातू म्हणजे जाणं नाही. ज्याने ब्रह्मस्वरूपाला काय केलेलं आहे असा जो बुध. वेदनात म्हणजे ब्रह्मसाक्षात्कारा नंतर. एकदा ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्याच्याकडून किती जरी कर्म झालं त्याच्यापासून पुण्यही नाही काही नाही. कारण दोन्ही कारणीभूत आहे ना. पुण्यवान जरी झाला तरी मुक्त झाला का तो? काय वरचे लोक मिळेल कुठली वेळ स्वर्ग म्हणा, वरची शाखा सत्वगुणाची शाखा. मग ब्रह्मदेव जरी झाला तरी मरणातून मुक्त झाला तो पुनरावृत्तीच्या मापात मरण चुकलं का बा उपाधी म्हणजे मोठा झाला. मरण चुकलं का बा मग तो इंद्र असो काही असो त्याच्या वेदनात मूर्ता व्हावे. पुण्याच्या योगाने गेला वरच्या याला. म्हणजे हे सुद्धा पुण्य सुद्धा काय बंधकारक आहे. तुम्हाला काय पाहिजे एखाद्या फाशी जाणाऱ्या माणसाच्या मध्ये त्याच्या फाशीप्रमाणे फाशी देणाऱ्याची सूळ असतात. काय असतात? काही लोखंडाचा तर काही तांब्याचा तर पितळेचा एखादा सोन्याचा. मग ज्याचा जसा गुन्हा असेल त्याप्रमाणे काय करायचं सुळावर द्यायचा. राजाचा जावई होता काय होता राजाचा काय होता तो राजाचा जावई म्हणायला लागला. म्हणला सोनं फार सुंदर दिसते काय दिसते. अरे पण तुझा जीव घेते याची वाट काय. दिसायला सोनं काय आणि तुझा जीव घेते आहे का नाही. नाही का तुमचा श्रीखंड दिसायला कसा आहे सुंदर आहे. 1100 रुपये किलो आणलेलं आहे. डायबिटीज झालेला आहे. श्रीखंड सुंदर दिसेल पण खाल्लं तर पुढे काय दिसायला जरी सुंदर असलं तरी काय. मग सुवर्णाचा सोड काय गुटगुल्या करतो का. त्याचं पुण्यही सुद्धा काय पापाच्या अपेक्षेने म्हणून तरी सुद्धा बंधच आहे. काय लोखंडाचा तरी सोळत आणि सोन्याचा तरी पाप आहे सुद्धा काय दुःखालाच कारण. पुण्याही सुद्धा काय दोन्ही तरीच. मग त्याला पापाचा आणि पुण्याचा काय लागत नाही. क्रिया करतो पण क्रियेपासून काय नाही. पाऊस किती पडत असला तरी आकाश जसाच्या कारण असंग स्वरूपाचा आहे. इतरांची सत्ता असते ती व्यावहारिक असते बरं का. ब्रह्मस्वरूपाची सत्ता कोणती आहे ती पारमार्थिक सत्य म्हणजे जमतं काय. मला असलेशन मी मध्ये कशाप्रमाणे घेता प्रारब्ध संपला पुढे कोण सक्रियमान झालं. आता कोणतं राहिलेलं आहे संचित कर्म. 3 प्रकारचं कर्म आहे ना. संचित कर्म कोणाला म्हणता अनेक जन्माला आलो काही साठा आहे. आपण आजच जन्माला आलो का केव्हापासून आलो हे सांगता येत. जीवदशा केव्हापासून प्राप्त झाली त्याचा विचार करत बसायचा असते. एखादी नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता विचार अरे साप कुठून निघाला काय निघाला हे पाहत बसायचं. हाणला पाहिजे. आग कशी लागली काय लागली विचार कर. ताबडतोब उडी मारून झडझडून आणि साधू संतांनी आयुष्य का धोका लग्नातलं सावधान दृष्टांत आपला
इथं हा इथलं घेतलं देवा. आणि कशा प्रकारे जाळलं जाते संचित अनेक जन्माचा जो काही साठा असतो ज्याच्या भोग्याला अजून आरंभ झालेला नाही. ज्याला आरंभ झालेला आहे त्याला प्रारब्ध म्हणायचं आहे. आणि वर्तमान शरीरामध्ये जे होते त्याला क्रियमान म्हणायचं आहे. आणि साठा जसाच्या तसाच आहे त्याला अजून आरंभ झालेला त्याला संचित म्हणायचं. संचितामध्ये एका जन्माचा कर्माचा साठा असतो का? किती असतो हे सांगता येईल नाही. तर एवढा मोठा साठा नसतं करायचं. साधन कोणतं आहे त्याच्याकरता? ज्ञान आहे साधन आहे. कोणतं? ज्ञान झालं की संचित काय होते? कशा प्रकारे दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितलेला आहे. इशिकात प्रदूलस्य वन्य नाक्षणा तथा संचित क्रमात्य दग्धम नवती वेदना. ज्ञान होता बरोबर. हे पहा, इशिकात प्रदूलस्य तरुण म्हणजे गवताची गंजी आहे. काय आहे? आणि त्याला काय लागला? गवताची गंजी शिल्लक राहते. तृण म्हणजे गवत. इशिकात तृण तुलसी म्हणजे अग्निदाह. त्याला अग्नी लागल्यावर ताबडतोब सगळी गवताची गंजी गावते. तृणग्नी मेळे तसे नामे केले. त्याप्रमाणे दृष्टांत किती वेळाने जाळते? नाही का गोली लाकडा आहे का ते वाढलेलं काय आहे? गावात आहे. लागण्याचा अवकाश की सगळं संपलं. सगळं क्षणात येत आहे. काय काय एका क्षणामध्ये सगळं काय होते जळून. सूर्य उगवल्यानंतर अंधकार किती वेळाने जाते? हळूहळू जातो का? बसत उडत जातो. प्रकाश होण्याचा अवकाश अंधेर काय झाला? नष्ट झाला. क्षणात येतात. त्याप्रमाणे कोणतं संचित कर्म असते दग्धम भवती वेदना. त्याप्रमाणे संचित कर्म दग्धम भवती वेदना. ज्ञान होता बरोबर, पण कोणतं ज्ञान पाहिजे? ब्रह्म. जळतील पापे वेदनात. ब्रह्मसाक्षात्कार झाला की संपलं सगळं. सगळा अग्नी ज्याप्रमाणे संपूर्ण गवत जाळून टाकतो त्याप्रमाणे ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर या ज्ञानाच्या योगाने सर्व पापाचा काय होतो? नाश होतो. पापाचा म्हणजे संचिताचा सगळा काय होतं? वेदना. त्याच्याकरता म्हणलं तुम्ही सांगता हे सगळं काही आहे पण आम्हाला काही त्याच्यातलं प्रमाण वगैरे काही सांगा का? मग भगवद्गीतेमधला हा श्लोक आहे. यथावधांसी समिद्धग्नीर भस्मसात कुरुते अर्जुना ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात. यथावधांसी समिद्धवर्णी. अगदी अग्नीच्या ज्वाला आहे. कशाच्या ज्वाला आहे? यथा यथांसी समिद्ध अग्नी भस्मसात करते तथा ज्याप्रमाणे आणखी ती गवताची गंजी आहे भस्मसात करते अर्जुना. भगवद्गीतेमध्ये कोणत्या अध्यायात सांगितलेला असलो शब्द आहे ना? एखादा कीर्तन करून तो 6वा अध्याय. त्याला विचारलं म्हटलं 6वा अध्याय नाही 4था अध्याय. वा म्हणायला लागलं मोबाईलमध्ये. तस्मात मोबाईल प्रमाण. कीर्तन करू नये असं नाही, पण पाहून या ग्रंथ काय जास्त अभ्यास केला तर काय बिघडलं त्याच्यामुळे एक सहज दृष्टांत झालं. दृष्टांत घेतले नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करते. तसं ज्ञानाला अग्नी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? तो ज्ञानरूपी अग्नी काय करत असतो? सर्व संचितातलं कर्म काय करतो? जाळून टाकतो. ही शक्ती कोणात आहे? 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं नाही ज्ञाने न सदृशम तत्स्वयं योग संशय काळे यथांशी समिद्ध अग्नी भस्मसात करू. ज्ञानाग्नी सर्व कर्म आणि भस्मसात सगळं भस्म करून टाकत असतात. आणखी त्याला काय दृष्टांत दिलेला आहे?
तो आहे निश्चनां कृतो भाव बुद्धिरे आत्माभिषेक मागलो का. आता क्रमाक्रमाने संचितही नष्ट झालं हो, क्रियमाने सुद्धा काय होत नाही. आणि प्रारब्ध असलं ते काय करतो, सगळ्या दुःखाचा काय झालेला असतो, नाश झालेला. आणखी पुढे कामाप्ती कशाला म्हणतात, हा विषय लागणार आहे त्याचा विचार कधी करू.